नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलेलो आहे डेक्कन माव या ठिकाणी. आणि मित्रांनो, आपण डेक्कन मावमध्ये या ठिकाणी जी आपल्या वडवणीकडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे, तर त्या ठिकाणी मी सध्या आलेलो आहे. आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो, म्हणजे बीड करून वडवणीकडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे, त्या रेल्वे मार्गावरती कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं या ठिकाणी तर आपण म्हणजे जवळपास शिवणी गाव ते वडवणीपर्यंत जवळपास पूर्ण ट्रॅक हातरण्यात आलेला आहे मित्रांनो. कारण की काही जागेवर बघितलं स्लीपरवरती खडी पण टाकण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, जर या ठिकाणी जर बघितलं तर विद्युत पोलसुद्धा ह्या परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो, ते तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, आपण समोर पाहू शकतो या ठिकाणी मी आहे डेक्कन माव या गावापाशी. आणि हे समोरचं पाहतोय आपण डेक्कन माव गाव आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो ट्रॅक पण टाकण्यात आलेली आहे मित्रांनो. ज्या तुकड्यावाल्या ज्या ट्रॅक असतात मित्रांनो, त्या ट्रॅक या परिसरामध्ये टाकण्यात आलेले आहेत. आणि आपण समोरच पाहतो या ठिकाणी विद्युत पोल असे पडलेले आहेत. जी विद्युतवर चालणारी जी ट्रेन असते, ती ट्रेन मित्रांनो ह्या पटरीवरून आपल्या बीड रेल्वेवरून धावणार आहे लवकरच मित्रांनो. कारण की जर बघितलं विगनवाडी रेल्वे स्थानकापर्यंत करंट सोडण्यात आलेला आहे जवळपास, म्हणजे विद्युत पोलचा. तर मित्रांनो, तिथून पुढे काम आता लवकरच बीडपर्यंत होणार आहे. तर मित्रांनो, या साईडला पण आपण बघू शकतो समोर जे ब्रिजेसचे कामं वगैरे असतील ते ह्या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात बाकी राहिलेले मित्रांनो. जर बघितलं तर वडवणीपासून ते बीडपर्यंत माझ्या अंदाजे एक 70% काम जवळपास झालेलं आहे मित्रांनो. कारण की हे या ठिकाणी पाहू शकतो आपण, हे समोरचं आहे पोल, विद्युत पोल. म्हणजे जर बघितलं मित्रांनो, कारण की वडवणी आणि बीड हा जो परिसर आहे या ठिकाणी विद्युत पोल पण बसवण्यात आलेले आहेत. पाहू शकतो आपण, हे विद्युत पोल बसवण्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे. समोर पण पाहू शकतो आपण, सगळे विद्युत पोल या ठिकाणी या परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, लवकरच हे काम पण पूर्ण होऊ शकतो. कारण की माझा अंदाज पकडला मित्रांनो, एक 3 ते 4 महिन्यामध्येच मित्रांनो वडवणीपर्यंत ट्रेन येण्याची म्हणजे शक्यता आहे. कारण की ह्या परिसरामध्ये मित्रांनो जवळपास ओव्हरऑल बरंचसं काम ह्या परिसरामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळं जास्त कालावधी ह्या परिसरामध्ये लागणार नाही. लवकरच वडवणीच्या दिशेने ट्रेन मित्रांनो, नवीन ट्रॅक घेऊन येणारी जी ट्रेन आहे येऊ शकते. कारण की बीडपाशी जे आपल्या बार्शी रोडवरती, सोलापूर रोडवरती जो ब्रिज आहे, त्या ब्रिजचं काम पेंडिंग असल्यामुळे त्या ठिकाणी मित्रांनो म्हणजे वडवणीच्या दिशेने ट्रेन येण्यासाठी टाईम लागत आहे. शिवणीपाशी जर बघितलं तर मित्रांनो, शिवणीपाशी थोडंफार काहीतरी काम बाकी आहे मित्रांनो. त्या परिसरामध्ये पण अतिशय वेगाने त्या परिसरामध्ये काम चालू आहे. मित्रांनो, एकदा आपण घाटसावळीपाशी जाऊन बघूया की ह्या साईडला घाटसावळी, ह्या परळीकडे जाणारा आपण जे समोर पाहतोय, ह्या परळीकडे जाणारा रेल्वे मार्ग आणि पुढेच घाटसावळी आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन बघूया त्या तिथं कशा पद्धतीने काम चालू आहे ते. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे घाटसावळी ह्या गावापाशी. समोरच आपण हे पाहतोय, हे आहे घाटसावळी गाव. आणि मित्रांनो, घाटसावळी गावामधून जाणारा हा रेल्वे मार्ग आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण मित्रांनो, माझा अंदाज या ठिकाणी मित्रांनो रेल्वे स्थानक होणार आहे घाटसावळीमध्ये. हा जो परिसर आहे हा रेल्वे स्थानकाचा परिसर आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो घाटसावळीचं रेल्वे स्थानक ह्या परिसरामध्ये होणार आहे. समोर आपण पाहू शकतो या ठिकाणी ब्रिजचं पण, रेल्वे ब्रिजचं काम या परिसरामध्ये चालू आहे. मित्रांनो, फक्त हे 300 ते 400 एवढं पण नाही आहे मित्रांनो. हे 200-300 मीटर अंतरावरती या ठिकाणी काम पेंडिंग राहिलेलं आहे. कारण की या ठिकाणी ह्या ब्रिजचं काम आता जवळपास मित्रांनो खालचे जे बीम वगैरे कॉलम असतात ते या ठिकाणी झालेले आहेत. समोरच मित्रांनो हा बीडकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे. आणि मित्रांनो
परळीकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे मित्रांनो. इथूनच 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती वडवणीचं रेल्वे स्थानक आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी सावळीचं रेल्वे स्थानक या ठिकाणी होणार आहे. पाहू शकतो आपण समोर या ठिकाणी सिंगल प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. कारण की रेल्वे थांबा या परिसरामध्ये होऊ शकतो एक छोटा. विद्युत पोल पण या परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो हा होता बीड ते घाटसावळीपर्यंत रेल्वे मार्गाचा कामाचा आढावा. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.